मुश्रीफ साहेब, सगळे डायलॉग आमचे तुम्ही बोलले, आता आम्ही काय बोलायचं? धैर्यशील मालोजीराव, सगळेच आदरणीय वडीलधारी मंडळी, सगळ्यांना नमस्कार. आया बहिणींनो, नमस्कार तुम्हाला. आज पुतळ्यांचं नाही आहे, विचारांचं अनावरण झालेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. आपण एकदा पुतळे उभे केले की त्याच्यानंतर आपली जबाबदारी संपत नाही, आपली जबाबदारी सुरू होते, हे लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करणं हे सोपं नाही आहे, पण सतत त्यांना बघून त्यांच्या विचारावर चालणं हे अतिशय कठीण आहे, लक्षात ठेवा. जर का तुमच्यामध्ये ती शामत असेल तरच त्या पुतळ्याकडे पहा, तरच ज्योतिबांच्या पुतळ्याकडे पहा, तरच अण्णासाहेबांच्या पुतळ्याकडे पहा. बसवेश्वर 12व्या शतकामध्ये या माणसाने आंतरजातीय विवाह घडून आणला. मागास जातीचा एक मुलगा आणि ब्राह्मण जातीची मुलगी यांचा विवाह करून आणला. 12व्या शतकामध्ये, 900 वर्ष झाली त्याला. अशी क्रांतिकारी माणसं, त्यांचे पुतळे आहेत. आपलं अख्खं आयुष्य केवळ दलितांसाठी बाबासाहेबांनी केलेलं नाही आहे. बाबासाहेबांचं आयुष्य हे सगळ्यांसाठी त्यांनी वेचलेलं आहे. सगळी मंडळी ही 60मध्ये गेलेली आहेत. आमचे महाराज 48व्या वर्षी गेलेले आहेत. पण त्या एवढ्याशा कालावधीमध्ये त्यांनी काय काय करून ठेवले. हा एवढा जनसमुदाय आहे मुश्रीफ, याच्यावर आपल्याला टॅक्स नाही म्हणून, नाहीतर मग हायेस्ट टॅक्स पेअर तुम्ही असताच. एवढी माणसं जमा करायची, प्रेमानं ती येणार. गेली 4 तास 4.5 तास ती इथे बसलेली आहेत. हे इतकं सोपं नाही आहे. प्रत्येकाने कुठली तरी गोष्ट तुम्ही हे सतत राबवत ठेवायला पाहिजे. एक माणूस 6 वेळ उभा राहतो आणि 5 वेळ सतत निवडून येतो. कशासाठी? जाती धर्माचा तुम्ही विचार केला असता तर हा माणूस कधीच निवडून आला नसता. पण त्या माणसाचं काम बोलत राहिलं. आणि मुश्रीफ, आता यापुढे एक काम करा, तुम्ही जरा सिनेमामध्ये काम करा, तुमच्याऐवजी मी इथून उभा राहतो. कारण इतकी सुंदर डायलॉग बाजी मला जमणार नाही याच्या पुढं. थोडंसं वजन वाढून मला जमलं तर मी इथं उभा राहतो आणि तुमच्या पुण्याईवर मी पुन्हा निवडून येतो. त्याची काळजी करू नका, मी निवडून येईन. फक्त तुम्ही एक म्हणायचं, त्याला निवडून द्या. केवळ युती आघाडी आहे म्हणून नाही, पण सगळ्या पक्षाची मंडळी इथं आहेत. सरतेशेवटी आम्हाला ह्या तुमच्यासाठी काम करायचं आहे. तुम्ही आम्हाला काहीतरी दिलं, मला काही देणं घेणं नाही तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात. तुम्ही आम्हाला सामान्य लोकांसाठी काम करता का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या 2 वेळच्या जेवणाची, माझ्या छपराची, माझ्या वस्त्राची मला भ्रांत आहे, तेवढं तुम्ही पूर्ण केलं. आम्ही आहोत तुमच्या मागं. आम्ही केवळ प्रेम करू जाणतो, पण म्हणून आम्हाला तुम्ही दाबू नका. तुम्ही म्हणजे कोणीही राजकारणी, मी कुठल्या पक्षाचं म्हणून म्हणत नाही. निवडून देतो त्यावेळी ही तुमची जबाबदारी आहे. निवडून आल्यानंतर आमच्या विवंचना दूर करणं. आणि सातत्यानं 25 वर्ष तुम्ही करताय ते. 25 वर्ष हा छोटा कालावधी नाही आहे. भ्रष्ट होण्यासाठी थोडीशी एवढीशी पॉवर पुरीशी असते, पण ते नाही झालं. मुश्रीफ तसेच राहिले. धैर्यशील, सुरुवात आहे मालोजीराव, सुरुवात आहे. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. पण समाजभिमुख आपण झालो
तर काय होऊ शकतं, तर हे मुश्रीफ होऊ शकतो माणूस. आणि हे कौतुकानं नाही बरं का. कुठलं चुकीचं वाटलं असतं तर मी मुश्रीफानं म्हटलं असतं. त्याच्यासाठी शिवी द्यावी लागत नाही, त्याच्यासाठी मोठ्याने ओरडावं लागत नाही. मगाशी तुम्ही म्हणालात गांधींचा पुतळा उभा राहायला पाहिजे. गांधींचा पुतळा आपल्या आतमध्ये असायला पाहिजे. सगळे पुतळे आतमध्ये असायला पाहिजे. पुतळे म्हणजे सत्य शेवटी काय, ते विचार आहेत. सतत त्याची तुम्हाला जाणीव होत राहावी म्हणून ते समोर असतात. पण मला ते आतमध्ये असायला पाहिजे ना. नुसते पुतळे उभे करून करणार काय. माझ्या पाया कोणीतरी पडल्यानंतर मी त्यांचा उलटा पाया पडतो, त्याचं कारण माझी लायकी नाही तेवढी. मग माझी जर लायकी असेल तर मग तुमची आहे, म्हणून मी तुमच्या पाया पडणार. बरं तुम्ही एकदा पडता हो, 100 लोकांनी पाया पडल्यानंतर माझं कंबरडं जातं ना. पण मला असं वाटतं की हे करत राहावं. फार लवचिकपणा येतो तुमच्याकडे बघा. या इतक्या मंडळींचं मगाशी मी म्हटलं अरे ही एवढी माणसं आता जाणार कशी रात्र झाल्यानंतर. तर नाही, त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था झालेली आहे म्हणे. कमाल आहे हसनराव. एक तर हा माणूस सतत हसत असतो. हसन हे नाव त्यांचं खरंच मला इतकं योग्य वाटतं. वर चेहरा इतका गोजीरवाणा आहे. मला खरं किती छान मल्हार बघ, इतका गोजीरवाणा चेहरा आहे. तुम्हाला पूर्वी मर्फी रेडिओ माहिती आहे का, त्याची जाहिरात होती. तिथे ते मूल होतं, ते असं बोट ठेवलेलं. मुश्रीफांनी मॉडेलिंग केलेलं आहे त्याला. खरं सांगतो, हे त्यांनी मला आत्ता मगाशी सांगितलं हळूच कानामध्ये. मगाशी बोलत होतं तर तेच सांगितलं त्यांनी. मर्फीचं मॉडेलिंग यांनी केलेलं आहे बरं. हो, खरं मस्करी नाही. विनोद अलाईदा, आपण फार नशिबवान आहोत की आपला नशिबी असा माणूस इथे आलाय कागलमध्ये. खात्रीनं मी सांगतो, पुढच्या निवडणुकीला मुश्रीफ निवडणुकीला उभे आहेत एवढं पुरेसं आहे. त्यांचा प्रचार करण्याची कधीच आयुष्यात गरज वाटणार नाही. कुणीही हसनराव, हे सातत्य तुम्ही जे टिकवलेलं आहे, कुणाचीही प्रार्थना नाही तुमच्या विरुद्ध जिंकण्याची. आणि तुम्ही हे असेच राहणार आहात. आता एक मच्छर आदमी को हिजडा बना देता, यांच्यासारखं मला नाही बोलता येणार. किती छान अभ्यास करून आले होते ना ते असे. आणि मग पुन्हा असं आणि आये मेरे मौत का तमाशा, सगळं छान असं लिहून आलं होतं. शाळेतला मुलगा असतो अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करणारा, तसा सगळा अभ्यास करून आले होते. नाही, माझी लोक बसलेली आहेत एवढी. मगाशी तुम्ही म्हणालात की मला अजितदादांकडे अमुक मागायचंय, तमुक मागायचंय. तुम्ही त्याचा उच्चार केलेला आहे आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, अजितदादा हे तुमच्यासाठी, कागलसाठी ते नक्की करतील, याची मला पूर्णपणे खात्री आहे. अजितदादा हा केवळ माझ्या इलाक्यासाठी काम करणारा, असा विचार घेऊन काम करणारा माणूस नाहीये. इथे दुसरं तुम्हाला जे जे काय प्रति उभं करायचंय त्याच्यासाठी अजितदादा कायम असेल इथे, याची खात्री बाळगा. मी खात्री देतो तुम्हाला त्याची. मी इथं येण्याचं कारण म्हणजे मला त्यांनी विचारलं सुद्धा नाही मुश्रीफांनी की नाना तुम्ही याल का, हा दिवस आहे आणि मी तुमचं नाव घालतोय. मी म्हटलं बरं. आज आमचा अशोक सराफ आहे, त्याचा 75वा वाढदिवस आहे. अशोक सराफ म्हणजे मी आज तिथे असायला पाहिजे होतं. या माणसानी माझ्या पडत्या काळामध्ये, माझ्या अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे त्याला 250 रुपये एकाच नाटकाचे मिळायचे प्रयोगाचे आणि मला 50 रुपये मिळायचे. आणि नाटकाचे प्रयोग झाल्यानंतर थोडा वेळ असायचा आमच्याकडे, थोडा म्हणजे भरपूरच वेळ असायचा. मग पत्ते खेळा, कुचाळक्या करा. पत्ते खेळत असताना तो माझ्याबरोबर 5-10 रुपये हरायचा मुद्दाम, का तर मला कमी पैसे मिळतात आणि ते पैसे मला मिळावे. मी त्याचे हात, पाय, डोकं
डोक्याला तेल लावून दे पाहिजे, त्याचे मला तो 5 रुपये द्यायचा. या माणसांनी मला खूप सांभाळलं. अशोक सराफ, विक्रम गोखले, आमच्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यामध्ये धैर्यशील. आमच्या इथे जातपात धर्म नाही, ह्या 2 गोष्टी आहेत, राजकारण आणि नाट्य सिने ही आमची. तिथे कोणीच जात नाही, तिथे हुनर बघतात. तसं राजकारणामध्ये सुद्धा फक्त तुमचा हुनर काय, तुम्ही आमच्यासाठी काय. बरं तुम्हाला काय आम्ही गुळ खोबरं दिलेलं नाही ना राजकारणात, या तुम्ही स्वतःहून आलेले आहात. त्यामुळे आता ती तुमची जबाबदारी आहे की सगळं काम, तुमचं सगळं आयुष्य हे आमच्यासाठी समर्पित करायचं, आणि ते तुम्ही केलेलं आहे. मुश्रीफ साहेब, मी तुमचा अतिशय आभारी आहे. एरवी मी तुमचा उल्लेख एकेरी करतो आपण दोघं एकत्र असताना, पण इथे मला साहेब बोलल्याशिवाय मला राहवत नाही. त्याचं कारण हा साहेब हा शब्द तुमच्या कामाला आहे. एरवी माझे मित्रच आहात तुम्ही, आणि ते तसेच राहाल. इतका समुदाय पाहिल्यानंतर तुम्हाला खरं सांगू का, मला भाषण करण्यापेक्षा मला नाटक करता आलं असतं ना इथे तुमच्या समोर, त्यात जास्त मला आनंद झाला असता. म्हणजे इथं आखाड्यात यायचं आणि कुस्ती खेळायची नाही, तसं झालेलं आहे. खरं सांगतो, काय मजा, इतका मोठा 60, 70, 80 हजाराचा ऑडियन्स समोर आहे आणि इथे नाटक करतोय, आणि पिन ड्रॉप सायलेन्स. माझी खात्री आहे की तसं नाटक आम्ही जर करत असतो ते एक शब्द आला नसता समोर. इतकं अप्रतिम पद्धतीनं नाटक करणारी मंडळी होती आमच्याबरोबर. चंद्रकांत गोखले होते, रीमा लागू होती, उषा नाडकर्णी होती. इतकं छान. कागलमध्ये एक मोठं असं थिएटर आहे की नाही मला माहिती नाही, पण जर नसेल तर तेवढं बांधून द्या की मग नाटक करायला येतो. आणि खरं सांगतो, त्याच्यासारखा आनंद नाहीये. इथे आल्यानंतर आम्ही राजे असतो असे छानपैकी मस्त, कोणाची काही आम्हाला काही देणं घेणं नसतं. नंतर वस्त्र उतरल्यानंतर आमच्याकडे कदाचित काहीतरी विवंचना असेल, पण ती विवंचना नंतर त्या 21 तासाची 3 तास आम्ही राजे असतो इथे. आणि त्या राजा असण्यातला आनंद कमालीचा आहे. तुम्ही 5 वर्षासाठी नाही, तुम्ही राजे कधीच नव्हता. तुम्ही ह्या प्रजेचे सेवक म्हणून काम करता, त्यामुळे तुम्ही मोठे राहता. आम्हाला राजे, सेवक, नोकर प्रत्येक भूमिकेतून जाता येतं, पण तुम्ही कायम ती सेवकाची जी भूमिका स्वीकारलेली आहे त्याच्यासाठी मुश्रीफ नाईलाज आहे माझा, तुम्हाला नमस्कार करावा लागतोय. एरवी असं मला कोणाच्याबद्दल फारसं चांगलं बोलता येत नाही, कारण चांगलं फारसं बोलण्यासारखी माणसं फार कमी झालेली आहेत, त्यामुळे तो नाईलाजच आहे. पण असो, आज तुम्ही इथे बोलवलंय त्याच्याबद्दल मी खरंच तुमचा अतिशय आभारी आहे. कारण इतक्या मोठ्या अजितदादा असते तर फार जास्त मजा आली असते. त्यांची एक बोलण्याची राटणी आहे, ज्या पद्धतीनं आता परामर्श घेतात एखाद्या गोष्टीचा, एखाद्या गोष्टीबद्दल ते भाष्य करतात. आता पूर्वीचे दादा आणि आताचे दादा यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झालाय बरं का. दादा आता ज्यावेळी बोलतात त्यावेळी प्रत्येक शब्द विचार करून अगदी कसा वापरायचा, कसं बोलायचं, समोरच्याला कसं झाडायचं, आणि ते शांतपणे कुठलाही त्रागा न करता. तर मला असं वाटतं की ही फार मोठी अचिव्हमेंट आहे दादांच्या आयुष्यातली. आणि काम सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, पण सकाळीच होते. आणि सकाळी म्हणजे सकाळी 5:30ला 5ला उठून या माणसाचं काम जे सुरू होतं, त्याबद्दल धन्यवाद अजितदादा. आम्ही अतिशय मनापासून तुम्हाला नमस्कार करतो त्याबद्दल. आपण इथे सगळे आलेले आहात. आता तुमच्याकडे वळून बोलायचं झालं तर मग इथला आवाज बंद होईल, पण तुम्ही सगळे मान्यवर आहात. तुम्ही सगळ्यांनी तुमचं आयुष्य ह्यानं समर्पित केलेलं आहे. बदल्यात कधीतरी यश, कधीतरी अपयश. हे माझी आहेत, हे भावी आहेत, हे आत्ताचे आहेत, आजी आहेत, अशी खूपशी मंडळी आहेत. पण आजी, माझी, भावी जे काही जे असते, पण तुम्ही समर्पित केलं हे मान्य. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. तुमच्या आयुष्यामध्ये आलेले चढउतार ते पेलवणं फार कठीण असतं. काल ज्यावेळी मी एखाद्या कुठल्या तरी सिंहासनावर बसलेला असतो तेव्हा या लोकांच्या ह्याच्यामध्ये, त्यावेळची गोष्ट वेगळी. आणि आता मी जर समजा माझी असेल, पुन्हा तुम्ही आजी होणार आहात याच्यावर खात्री बाळगा. सरते शेवटी ते तुमच्या कामावर अवलंबून आहे. पुन्हा एकदा पुतळ्याचं रक्षण नाही, पुतळ्यांच्या विचारांचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. तेवढं केलं
तर तुमचे आभारी आहोत. अतिशय फार मनानं या गोष्टी तुम्हाला शब्दात सांगता येत नाही, ते पुतळे तुम्हाला सांगणार आहेत. तेवढं जपा. पुन्हा एकदा सांगतो, आता हे काही डायलॉग बोलण्याची जागा नाही आहे. माझे सगळे डायलॉग झालेले आहे. नाही नाही, गंमत कशी आहे माहिती आहे का, माझ्या नरड्यातून कधी डायलॉग येतच नाही. जोपर्यंत तुम्ही तिकीट काढलं नाही, तो खळ पैशाचा आवाज नाही आला ना, तोपर्यंत नरड्यातून डायलॉगच येत नाही. काय करायचं तुला खरं सांगतो. नाही, मला सांगतो ना, एक मच्छर साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. त्याचा अर्थ फार गहन आहे बरं का. हे नुसतं एक मच्छर हिजड़ा बना देता है तसं नाही. साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. सुबह घर से निकलो, भीड़ का हिस्सा बनो, रात को घर जाओ, दारू पियो, बच्चे पैदा करो, सुबह तलक फिर एक बार मर जाओ, क्योंकि अंदर का इंसान मर चुका है, जीने के लिए घिनौने समझौते कर चुका है. क्या करे साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. तर असे काही यत्किंचित विचार असतील, ते विचार जर तुम्हाला हिजडा बनवणार असतील तर तसं बनवून घ्यायचं नाही. खूप पद्धतीनं असे विचार तुमच्या कानामध्ये टाकतील लोक. त्या विचारांची पायमल्ली व्हायला पाहिजे. चुकीचे विचार ऐकू नका. सरते शेवटी तुम्हाला मला एकमेकांबरोबरच राहायचं आहे, हा विचार विसरू नका. आपल्याला जात नाही, आपल्याला धर्म नाही, आपण फक्त शेजार आहे आपल्याला, आणि आपण एकमेकांचे आहोत, हे विसरू नका. मी तुमचा एक विनंती आहे, बोला. नट सम्राट मधला स्वगत नानाजी कृपया. नट सम्राट मधलं स्वगत नाही. काय होतं गोंधळ नाही. मी तुम्हाला गंमत सांगतो. काय होतं, जोपर्यंत तुम्ही मागचं विसरत नाही तोपर्यंत पुढचं पाठ करू शकत नाही. मी ज्यावेळी सिनेमा करतो, एकदा तो रिलीज झाला की त्याच्यानंतर मी तो विसरून जातो, मग मी दुसरा सिनेमा करतो. आणि तुम्हाला खरं सांगतो, मला जर आठवलं असतं, मी खरं होतं, कुणी घर देतं का घर, तुफानाला कोणी घर देतं का, हे मला आता खरंच नाही आठवत. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा हिस्सा होऊन जगावं, बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं या देहाचं लखतर त्यात गुरफटल्या जाडेवेनं. आता हे तिथं गेल्यानंतर बोलत असताना तुम्हाला खरं सांगतो, कॅमेरा सुरू असतो त्यावेळी मी नाना नसतो, मला तो परकाया प्रवेश करावा लागतो. आता मी इथून तुमच्याशी बोलत असताना मी नाना आहे हे मी विसरू शकत नाही. त्यामुळे तो परकाया प्रवेश करता येत नाही. या मंडळींना तो करता येतो. हसनराव, जरा इथं आलात तर बरं होईल. जरा इकडे या. जरा माझं नटसम्राट मधलं एक स्वगत बोला बघू. मला नाही, मी इथे एवढ्यासाठी बोलवलं की मी तुमचा अतिशय आभारी आहे. मी या जनतेच्या वतीनं मी तुम्हाला नमस्कार करू इच्छितो की आम्ही तुमचे उपकृत आहोत. तुम्ही खूप आमच्यावर उपकार केलेत. असंच सातत्यानं आमच्यासाठी काम करत राहा. पुन्हा एकदा धन्यवाद.